यानंतर थेट जाऊन मंत्री छगन भुजबळ बोलतायत। नाही ना, ते ओके नाही झाले, ते अजून चर्चा चालू आहे। बोला साहेब, संपूर्ण राज्यभरात सगळ्या राज्यभरात सध्या विषय गाजतोय तो नाशिकच्या कॅप्टन खरात यांचा। नाशिकमध्ये कॅप्टन खरात जे होते त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्या अनेक राजकीय नेत्यांशी लागेबांधे आता समोर येत आहेत। या संपूर्ण प्रकरणावर आपलं काय मत? खरं आहे, मी वर्तमानपत्रातून सुद्धा मी वाचतो आहे। फारसं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरातबद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे, पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो नाही। अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे। ठीक आहे, मंदिर आहेत, मंदिरामध्ये तुम्ही ध्यानधारणा करा, योगा करा, प्राणायाम करा, दर्शन घ्या। काही चांगलं काम करणारे सुद्धा जे आहेत, गुरुजी वगैरे आहेत, ते समाजाची सेवा वगैरे करतात। पण अशा काही लोकांमुळे जे आहेत मग ते सगळे एकजात बदनाम होतात। तर आता यांच्याकडे सुद्धा बरीच मोठी मोठी मंडळी येत होते। आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल, कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी। पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत। कारण आपण जे करतो त्याचा सगळा परिणाम जो आहे हा आम जनतेवर होतो। कारण आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत। मग हे मंत्री जातात, मग आपल्याला जायला काय हरकत आहे, एवढं मोठं मनुष्य दिसतं आहे, असा हा प्रभाव पाडण्याचे सुद्धा प्रकार खूप होतात। पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल। आणि त्यांनी जर आणखीन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतील। चाकणकरांचा जो विषय बघितला तर त्यांच्या संस्थांवरच त्या होत्या, त्यामुळे चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्या खराच्या संस्थांवरच सदस्य होत्या चाकणकर, त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या। ते आहे ना, आता सतत आपण जायला लागलो आणि एखाद्याला मदत करायला लागलो की मग कोणतरी त्यांना आपलं संस्थेवर सुद्धा घेतातच की चला बाबा, मोठी माणसं आहेत, मोठ्या पदावरचे लोक आहेत, आपल्याला मदत होईल, आपल्या संस्थेला मदत होईल म्हणून घेतात। घेतला असेल त्यांना। महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकडून, रुपाली चाकणकरांकडून। पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे। असं नाही, हे सगळे निर्णय जे आहेत, शासकीय निर्णय जो आहे आयोगाचा, हा भाग शासनाबरोबर, गव्हर्नमेंट बरोबर येतो, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आहेत, निर्देश देणारे, आदेश देणारे, माहिती देणारे, घेणारे, चौकशी करणारे, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच उपमुख्यमंत्री जे आहेत हे निर्णय घेतील। आणि पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहेत हे पक्षाला आहेत, त्याच्यामध्ये शासन येत नाही। आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्राताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील। पण सुनेत्राताई या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत महिला, आणि त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता अशी पण मागणी होती। नाही, मागणी तर आपण करतोच आहोत, पण एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे 1-2 दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही। पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा, उपमुख्यमंत्री, अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम, तो कार्यक्रम, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं। त्याच्यामुळे
मग काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असा राजीनामा घेणं सुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल. कारण हे पद महत्त्वाचं पद आहे आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीशी चर्चा करणं आवश्यक होतं. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांना अटक करा अशी देखील मागणी होती. हां चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांना आता असं नाही की त्याने काही चुकीचं काही केलं असेल तर पोलीस पाहून घेतील. साहेब, महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच खरातने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बळजबरी बळकावल्या त्या असे देखील प्रकार आता समोर यायला लागले. म्हणजे विशेषतः सिन्नर असेल, शिर्डी असेल तसं. आता असं आहे ना की त्यांना अरेस्ट झालेली आहे. जोपर्यंत हा पॅन्डोरा बॉक्स उघडत नाही तोपर्यंत सगळे दबून असतात. पण एकदा अशी कारवाईला सुरुवात झाली की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्याकडे जास्ती माहिती आहे ते ताबडतोब जे आहे त्या तपास यंत्रणेकडे जातात आणि ती माहिती पुरवतात आणि त्यातून मग आणखी काही केसेस तयार होतात. साहेब, पण याच्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की अनेक IPS IAS अधिकाऱ्यांची देखील त्यांच्या दरबारात हजेरी होती. त्यांच्यासोबत काही जमिनी घेतल्याची पण माहिती आता समोर येऊ लागली. त्या संदर्भात मला काही माहिती नाही आहे. काय ज्या आता मला वाटतं पुण्याच्या काही अधिकारी आहेत मला वाटतं ते तपास यंत्रणा पुण्यावरून आलेले ना. हां. तर त्या मला असं वाटतं की अतिशय निर्भयपणे आणि निपक्षपाने ज्या ह्या सगळ्याची माहिती घेतील. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतील. कोट्यवधीची माया गोळा केली आहे, संपत्ती त्यांनी गोळा केलेली आहे, तिची चौकशी व्हायला पाहिजे अशी देखील अरे सगळ्यांची चौकशी होईल सांगतो ना. आता ज्यावेळी कॅप्टन करतला अटक करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला की तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही माझ्यावरती तुम्हाला आम्हाला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल. म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. साहेब, संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणतात की भाजपचं सरकार उलटून टाकण्यासाठी तांत्रिक प्रयोग कॅप्टन खरातकडनं केले जात होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई केली. मला त्याच्यावर ते बोलले त्याच्यावर मी काय कॉमेंट करू काय इच्छित नाही. अशा मंत्रांनी जे आहेत तर शासन जर उलथून टाकता आलं असतं तर देशातले अनेक शासन ज्या गव्हर्नमेंट जे आहेत त्यांच्या रोज उलथापालथी झाल्या असत्या. साहेब, सिन्नरमधलं त्याचं जे संस्थान आहे खरातचं, त्या ठिकाणी दारणामधून पाणी देण्यात आलं जे पाणी ॲक्च्युली मराठवाड्याला जातं. खास ते पाईपलाईनने जे पाणी त्या ठिकाणी आणण्यात आलं त्यासाठी सरकारचाच निर्णय झाला. महाविकास आघाडीच्या काळात GR काढला महाविकास आघाडीच्या काळात GR काढला होता जलसंपदा विभागाने. नाही असं अनेक ठिकाणी होतं. नाही असं नाही. अनेक चांगले जे आहेत या क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांनी अनेकांना ज्या हाताला नोकरी दिलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी नेऊन जे आहे तिथे चांगली शेती वगैरे करून फुलवलेली आहे आणि स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. चांगली गोष्ट सुद्धा करतात. तर ती काही पहिलीच गोष्ट नसणार. अनेकांना दिलेल्या असतात. अशा शक्य असेल आणि पाणी असेल आणि तुम्ही जर मागितलं तर देतात ना परवानगी. त्यांना काय माहिती आहे की हा मनुष्य काय करतो आहे. कुणाला आपण पाणी मागितलं त्याला देतो. आता तो बाहेर काय त्याचा उद्योगधंदा आहे ते अधिकारी काय त्यांना माहिती आहे. नियमात बसलं असेल त्यांनी दिलं असेल. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातल्या सर्व बदल्यांची शिफारस बाबा करायचं असं संजय राऊत यांनी आरोप केला. मला काही कल्पना नाही. त्यांना जास्त माहिती असेल ते यंत्रणेकडे देतील. साहेब, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता नेमका काय परिस्थिती आहे. गॅस आणि एकूणच सगळ्याचा तुटवडा जाणवत असताना आपल्याकडच्या खात्यामध्ये नेमकी काय परिस्थिती. असं आहे की या जिल्ह्याला 16 ते 18 तारखेपर्यंत 1,28,000 सिलेंडर्स जे आहेत हे प्राप्त झालेले आहेत. एकशे 35 गॅस एजन्सीज काम करत आहेत आणि या युद्धापूर्वी जेवढ्या कोटा मिळत होता
तेवढाच कोटा आता जिल्ह्याला मिळालेला आहे, देण्यात आलेला आहे. हे खरं आहे की कमर्शियल वापरासाठी, हे सगळं घरगुती वापरासाठी मी म्हटलं, तर कमर्शियल वापरासाठी अजूनही सरकार, केंद्र सरकार विशेषतः काळजी घेते आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने सुद्धा जे आम्हाला ॲडवायझरीज दिल्या त्यातून जे आहे असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये 127 घाऊक आणि 3600 किरकोळ परवानग्या आहेत. ज्यांनी साठा केला किंवा काळा बाजार केला असा 3 ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत. 7 लोकांना अटक झालेली आहे आणि 25,73,000 रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. आता एक आहे की केरोसिनमध्ये बंद केल्यामुळं केरोसिन लोकांना पोचवणारी जी एक साखळी होती ती तुटलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांना आता पुन्हा हे काम करायचं आहे त्यांना आपण परवानगी देणार आहोत. आणि म्हणून मग सरकारने आम्ही असा आदेश काढलेला आहे या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना की ज्यांनी परवान्यासाठी, नूतनीकरणासाठी अर्ज केलेले आहेत ते सगळे मंजूर केलेत असे समजण्यात यावे, वेळ घालवू नये. सगळं नूतनीकरण जे आहेत, परवानाधारक जे आहेत त्यांचं नूतनीकरण झालेलं आहे असं समजायचं आहे. नंतर आवेदन शुल्क, नूतनीकरण शुल्क, विलंब शुल्क हे सगळं माफ करावं असं सुद्धा सांगितलं. 2 वर्षापेक्षा आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या विलंबाची जी प्रकरणं जी आहेत ती गव्हर्नमेंटकडे येत होती, ह्या अशा प्रकरणावर जिल्हा स्तरावरच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आणखी वेळ जाणार नाही या सगळ्या गोष्टीसाठी. केरोसिन परवाने वारसाच्या